नीट पेपर फुटी संदर्भातली मोठी बातमी आपण बघूयात। आरसीसी क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकरला सीबीआयने अखेर अटक केली आहे। जवळपास 11 ते 12 तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणात खासगी क्लासेसचं कनेक्शन समोर आल्यानंतर मोटेगावकर सीबीआयच्या रडारवर आला होता। चौकशी दरम्यान अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि त्यानंतर दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टात मोटेगावकरला हजर करण्यात आलं। कोर्टाने त्याला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आणि त्यामुळे आता या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। पेपर फुटीचं रॅकेट नेमकं किती मोठं आहे, यात आणखी कोण कोण सहभागी आहे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ करणाऱ्या या संपूर्ण नेटवर्कचा मास्टरमाइंड कोण आहे, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। बघूयात त्यावरचाच एक स्पेशल रिपोर्ट। नीट पेपर फुटी प्रकरणात मोटेगावकर बडा मासा। लातूर मधून शिवराज मोटेगावकरला अटक। चौकशी करून सीबीआय कडून मोटेगावकरला अटक। देशात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआय कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे। सीबीआयने लातूरच्या आरसीसी क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकरला अटक केली आहे। सीबीआय कडून मोटेगावकरची रविवारी दुपारी 2 वाजल्यापासून चौकशी सुरू होती। या मॅरेथॉन चौकशीनंतर मोटेगावकरला पोलिसांनी अटक केली आहे। शनिवारी सीबीआयने मोटेगावकरच्या क्लासमधून काही कागदपत्र जमा केली होती। दरम्यान यानंतरच मोटेगावकरवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे। अटक केलेल्या प्रत्येक माणसाचा भाजपशीच संबंध आहे। त्याशिवाय इतकं मोठं षडयंत्र आणि इतकी मोठी चोरी होऊ शकत नाही। सगळ्या शैक्षणिक संस्था या देशातल्या या सध्या भाजपच्या ताब्यात आहे। UPSC असेल, नीट असेल, CET असेल, विद्यापीठे असतील, तिकडे भारतीय जनता पक्षाचीच माणसं आहेत। त्याच्यामुळे नीटचे पेपर जे फुटले त्याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे। ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याने विकत घेतले 10-20 लाखाला, त्याचा मुलगा नाही तर मुलगी मात्र त्या ठिकाणी डॉक्टर बनणार, गरीबाचं मात्र तिथं होणार नाही। आणि ही घटना 24 मध्ये सुद्धा घडली होती आणि NTAचे जे प्रमुख होते, म्हणजे इथं टेस्टिंग हा रिपोर्ट हे काढला जातो पेपर, त्याचे जे प्रमुख होते अधिकारी, त्यावेळेस अधिकारीची चूक असताना पेपर त्यावेळेस फुटला असताना सुद्धा त्या अधिकाऱ्याला काय बक्षीस दिलं, तर त्या अधिकाऱ्याला एका राज्याचा चीफ सेक्रेटरी तिथं केलेला आहे। मग 24ला घटना घडली, त्यावेळेस जर खोटी ठोकली असती तर मग ह्या गोष्टी आता घडल्या असत्या का? नाही। परीक्षेच्या 10 दिवस आधी शिवराज मोटेगावकरकडे नीटचा पेपर आला होता। 3 मे रोजी नीटची परीक्षा होती, तर 23 एप्रिललाच मोटेगावकरकडे प्रश्नपत्रिका आली होती। परीक्षा झाल्यानंतर मोटेगावकर यांनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं प्रश्नपत्रिका नष्ट केल्या। शिवराज मोटेगावकरने विवेक पाटील नावाच्या व्यक्तीला प्रश्नपत्रिका पाठवली होती। लाभार्थी विद्यार्थ्यांची नावं सांगण्यात शिवराज मोटेगावकरनं सीबीआय समोर टाळाटाळ केल्याची माहिती मिळते। शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येही परीक्षेचे लीक झालेले प्रश्न आढळून आले। मोटेगावकरने अनेक विद्यार्थ्यांना नीटचा फुटलेला पेपर पुरवल्याचाही संशय आहे। शिवराज मोटेगावकरचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होतोय। यामध्ये तो 42 प्रश्नांचा गेस पेपर तंतोतंत जुळण्याचा दावा करताना दिसतोय। हा व्हिडिओ प्राध्यापक शिवराज मोटेगावकरने स्वतःच व्हायरल केला होता आणि या व्हिडिओमुळेच मोटेगावकरवर नीट पेपर फुटी प्रकरणात संशय बळावला होता। शिवराज मोटेगावकर हा लातूरमधील प्रसिद्ध आरसीसी कोचिंग क्लासचा संचालक आहे। राज्यभरात त्याच्या क्लासेसच्या शाखा देखील आहेत। मोटेगावकरचं MSc केमिस्ट्री मधून शिक्षण स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड मधून पूर्ण झालंय। महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच होम ट्युशन घेण्यास सुरुवात केली। लातूरमध्ये महाविद्यालयांमध्ये तासिका तत्वावर केमिस्ट्री विषयाचा प्राध्यापक म्हणूनही काम केलंय। अध्यापनासोबतच रेणुकाई कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून खासगी शिकवण्याची सुरुवात केली। सुरुवातीला लातूरमध्ये स्वतंत्र केमिस्ट्री क्लास सुरू केला। पुढे सर्व विषय एकाच छताखाली ही संकल्पना राबवत विविध विषयांचे शिक्षक एकत्र करून आरसीसी कोचिंग क्लासेसचा विस्तार केला। आरसीसी पॅटर्न विकसित करत महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये कोचिंग नेटवर्क उभारलं। मागील जवळपास 23 वर्षांपासून केमिस्ट्री विषयाचं खासगी मार्गदर्शनही करत होता। नीट आणि मेडिकल प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी आरसीसी पॅटर्नची स्वतंत्र ओळख निर्माण केली।
मोठेगावकरनं ज्या विद्यार्थ्यांना आधीच प्रश्नांची उत्तरं दिली ते विद्यार्थी आणि त्यांचे पालक देखील सीबीआयच्या रडारवर असल्याची माहिती आहे. 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांकडून वर्षाला 80,000 रुपयांचं शुल्क आकारलं जात होतं. नीट पेपर फुटी प्रकरणातील मुख्य जो सूत्रधार आहे पी.बी. कुलकर्णी याला सीबीआयने पुण्यातून शुक्रवारी अटक केलेली आहे. कुलकर्णी हा रसायनशास्त्राचा जो तो प्राध्यापक होता, परीक्षा प्रक्रियेत संबंधित होता. त्यासोबत पुण्यातील बिबेवाडी परिसरातून ब्युटी पार्लर चालवणारी जी मनीषा वाघमारे होते त्याला सुद्धा आता सीबीआयने अटक केलेली आहे. दरम्यान या 9 आरोपीपैकी 5 आरोपींना आता 7 दिवसाची जी आहे ते पोलीस कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे. खरं तर ज्या शिक्षकांवर विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याची जबाबदारी असते तेच शिक्षक विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात टाकत असतील तर यापेक्षा दुर्दैवी बाब दुसरी कोणतीही नाही आहे. यात फक्त विद्यार्थ्यांचाच प्रश्न नाही तर वैद्यकीय शिक्षण घेऊन हे विद्यार्थी पुढे रुग्णालयात जनतेचीही सेवा करणार आहेत. त्यांना जर पूर्ण ज्ञान नसेल तर त्याचे काय परिणाम भोगावे लागतील याचा विचार न केलेलाच बरा. त्यामुळे नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. वैभव बालकुंदेसह निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे.